कोरोनाच्या काळात सरकारने घोषणा केली होती की शेतकऱ्यांची कर्जमाफी, या मुद्द्याला धरून प्रहारतर्फे शेतकऱ्यांची कर्जमाफी असो किंवा दिव्यांग बांधवांचे मानधन असो, शेतमजूर असो यांच्या मागण्या असो किंवा विविध मागण्या यांच्या वारंवार केल्या जात आहे। आणि त्याच्या अनुषंगाने राज्याचे माजी दिव्यांग मंत्री बच्चूभाऊ कडू यांनी वारंवार आंदोलन केले, उपोषण केले, कित्येक वेळा आंदोलन केले, पण या सरकारला जाग आलेली नाही। त्याचाच एक भाग म्हणून आज संपूर्ण राज्यभर चक्काजाम आंदोलनाचं आवाहन केलं होतं आणि वरोरा चिमूर महामार्गावर 353 वर शेगाव येथे आज चक्काजाम आंदोलन केले आहे। त्याच्याबद्दल आपण माहिती घेऊ। आज माजी राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू साहेब यांनी शेतकऱ्यांचा सातबारा पुरा करावा मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं होतं, त्या म्हटल्याप्रमाणे त्यांना आपल्या वचनावर राहावं मुख्यमंत्री साहेबांनी। त्यासाठी आजपर्यंत कमीत कमी 6 आंदोलनं हे मोठमोठे झालेले आहेत। रायगडाच्या पायथ्याशी 3 दिवस उपाशी आंदोलन केलं आहे बच्चूभाऊंनी। त्याच्यानंतर आम्ही प्रत्येक आमदाराच्या घरावर ठेंबा आंदोलन केलेलं आहे। त्यांनाही नाही जमलं तर आम्ही मंत्र्याच्या घरावर रक्तदान शिबिर केलेले आहे। रक्त घ्या पण आम्हाला न्याय द्यावा। तुम्ही म्हटलं होतं का कर्जमाफी 7/12 आमचा कोरा करणार, पण केव्हा करणार तेही नाही जमलं तर बच्चूभाऊंनी 7 दिवस अन्न त्याग आंदोलन हे गुरुकुल मोजरीला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजाच्या जन्मभूमीत गुरुकुल मोजरीलाच अन्न त्याग 7 दिवस आंदोलन केलं। त्या माणसाला रक्ताच्या उलट्या झाल्या तरी सरकारला जाग आली नाही। त्याच्यानंतर 7 दिवस यवतमाळ ते अमरावती ते यवतमाळपर्यंत 7 दिवस पायदळ यात्रा केली। रक्त वाहिलं, पायातून रक्त फोडं उडले तरी सरकारला जाग आली नाही। तरी बच्चूभाऊंनी त्या दिवशी 7व्या दिवशी समाप्तीच्या दिवशी आवाहन केलं होतं का संपूर्ण महाराष्ट्रात हे शेतकऱ्यांची कर्जमाफीसाठी दिव्यांगांना 6,000 मिळाले पाहिजे, यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात चक्काजाम आंदोलन करायचं आहे, 24 तारखेला करायचं आहे हे आदेश आम्हाला दिले होते। त्या आदेशाची पूर्तता म्हणून आम्ही आज शेगाव बुजुर्ग येथे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी, दिव्यांगाच्या 6,000 रुपये महिन्यासाठी आणि बाकी अजून काही मागण्या आहे आमच्यावाल्या, त्या मागण्यासाठी हा चक्काजाम केलेला होता। तरी सरकारला जाग आली नाही। तरी याच्यासमोर आम्ही 2 ऑक्टोबर गांधी जयंतीच्या दिवशी संपूर्ण मंत्रालय व मंत्र्यांचे बंगले हे हस्तगत केल्याशिवाय राहणार नाही। भारत माता की जय। शेतकऱ्यांची कर्जमाफी, शेतकऱ्यांची कर्जमाफी, दिव्यांगांना 6,000 रुपये, दिव्यांगांना 6,000 रुपये।